दादा भाजपात प्रवेश करतायत. गेली अनेक वर्ष शरद पवारांची साथ त्यांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतरही सोडली नाही, मात्र आज ते भाजपात जात आहेत. कार्यकर्ते म्हणून काय वाटतंय? काही नाही, पवार साहेब असोत किंवा मतदारसंघ असो, मतदारसंघाचा विकास हाच एकमेव ध्यास दादांचा आहे. आणि आत्ताच तरुणांनी सांगितल्याप्रमाणे व ज्येष्ठांनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्याचा, या मतदारसंघाचा विकास व्हावा या एकमात्र हेतूने दादा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. आणि त्याचा की अभ्यासू नेतृत्वाच्या आपल्या थोड्या काळामध्ये, मंत्रिपदाच्या थोड्या काळामध्ये त्यांनी फार मोठा काम केलेलं आहे. याचा फायदा शासनाला व नागरिकांना निश्चित होणार आहे, याची आम्हाला खात्री आहे. मात्र 2 आमदार आज भाजपचे होणार आहेत. दोन्ही कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल का? हो, निश्चित होईल. थोडासा वेळ लागू शकतोय, परंतु ही विचारधारा पत्करल्यानंतर हे मनमिलन होण्यासाठी कुठली अडचण होणार नाही. कारण विकास हा एकमेव ध्येय आहे. जनता सुरक्षित राहावी, जनतेचे कामं व्हावीत, हा एकमेव धोरण आमच्या नेते माजी मंत्री प्राजक्त दादा यांचं आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांचं किंवा दोन्ही कार्यकर्त्यांचं निश्चित आम्ही मनोमिलन करू आणि ते होईल, यात कुठलीही शंका नाही. विचारधारा आता त्यांची बदललेली आहे. कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक युवा कार्यकर्ता या नात्याने मी एवढंच सांगेल की दादांची विचारधारा ही पहिल्यापासून हिंदुत्वाचीच आहे. आणि आज भाजपमध्ये जरी प्रवेश करत असेल तरी सुद्धा दादांनी राहुरी तालुक्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे. आणि मागच्या म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाला सन्मान करत, त्यांच्या शब्दाचा मान ठेवत प्राजक्तदादांनी विधानसभेची उमेदवारी आपली कॅन्सल केली व अक्षयदादांच्या निवडीसाठी त्यांचा सिंहाचा वाटा या निवडणुकीमध्ये प्राजक्तदादांचा आहे. आणि हा जो प्रवेश करत आहेत दादा, ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि राहुरी तालुक्याच्या विकासासाठीच दादांनी हा पक्ष प्रवेश करत आहेत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.